बातमी आता अमित ठाकरेंनी केलेल्या एका मोठ्या विधानाची। मवी आणि उद्धव ठाकरेंना मुंबईत लोकसभेची एकही जागा मिळणार नसल्याचं विधान अमित ठाकरेंनी केलं। नक्कीच आपण पाहतोय की राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे तो भाजपला आणि मोदींना दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आजपासून पुण्यात दौऱ्यावर होते। त्या संदर्भात बोलताना त्यांनी अनेक गोष्टींवर वक्तव्य वेगवेगळी केली आणि त्यावेळेसच ते बोलताना म्हणाले की मुंबईतली अवस्था फार वाईट आहे आणि मुंबईत महायुतीला आणि उद्धव ठाकरे यांना एकही जागा मिळणार नाही। त्यांच्या विरोधात वातावरण आहे किंवा जो अमोल कीर्तीकर यांना तिकीट दिलेला आहे त्यांचा खिचडी घोटाळा असेल तेही बोलले। एकूणच देशाचं वातावरण पाहिलं तर मोदी सरकार येणार, मात्र त्यांना जागा ज्या त्यांच्या 400 पारच्या आहेत तेवढ्या येणार नाहीत असंही त्यांनी त्यावेळेस वक्तव्य केलंय। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी येतील, त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांची एक सभा जी आहे ती मुंबईतील शिवाजी पार्कवर होण्याची शक्यताही त्यांनी एक वर्तवली आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची एक सभा जी आहे ती मुंबईत होणार आहे। दुसरीकडे बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे राज ठाकरे यांनी, त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनाही त्यांनी सांगितलेलं आहे की आपण कामाला लागा आणि महायुतीच्या उमेदवारांचं काम करा। निश्चित सचिन, आणि हा अमित ठाकरेंचा आजचा पुणे दौरा खूप महत्त्वाचा आहे कारण त्यांनी खूप जणांच्या गाठीभेटी घेतलेली आहेत। मुरलीधर मोहोळ यांनी देखील त्यांची गाठभेट घेतलेली आहे, संवाद साधलेला आहे। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।